सकाळी असा टकटकीत झालो आणि कामावर निघालो. कसं आहे, आधीच लोकांचा विश्वास बसत नाही माझ्यावर, मी बँकेत कामाला आहे ते. त्यामुळे व्यवस्थित जायला लागते. जरा पुढे आलो आणि हे बघ, हे चारी बाजूला असं धुकं पडलेलं. कुठनं-कुठनं वारा चिरालतं की नाही, काय सांगू तुम्हाला. जसा धुक्यातनं बाहेर पडलो की नाही, 80च्या खाली काटा आणाने डायरेक्ट ऑफिसच्या दारात गाडी लावली. मॅडमने नवीन गाडीची खरेदी केली आणि ती पुजायला ऑफिसमध्ये आणलेली. त्यामुळे आमची सगळी फौज अशी बाहेर येऊन दारात थांबली. आता गाडी आणल्याने आम्ही आत बसायचं राहता होय. गाडीत बसला आणि लांबनं टर्न मारून आणला. म्हणजे कसं आहे, गाडी घट्ट आहे का नाही हे बघायला लागते. आता पेढ्याचा बॉक्स बघून म्हटलं हौसन 2-3 पेढं खायचं. तर माझ्या वाटेचा एकच ठेवलेला. टामदिशी खाऊन टाकला. आता कस्टमरकडे जायला निघालो आणि हे बघा रस्त्यातच थांबलो. कारण रस्ता करायला त्याने झाड पडायला चालू होतं. सगळं ट्रॅफिक जाम केलतं. या असल्या रखरखत्या उन्हात तळल्यानंतर असं पुढे जाऊन झाडाखाली बसलो, तर तिथं ऊसाचा रस मामा द्यालता. आता म्हटलं एक ढकलल्याशिवाय काय चालत नाही. असा ग्लास भरून ऊसाचा रस घेतला. एकदा तोंडाला लावला की नाही, सपापर्यंत खाली घ्याय नाही. असं दिवसभर काम करून आधी घरचा रस्ता धरला. म्हटलं पेंग यायच्या आधी घरला गेलेलं बरं.